इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कलाकाराचा प्रवास हा एखाद्या संथ वाहणाऱ्या नदीसारखा असतो, जो अनेक वळणं घेत स्वतःचा मार्ग शोधत शेवटी कलेच्या सागराला जाऊन मिळतो. आज अशाच एका सुंदर कलाप्रवासाची अनुभूती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत रत्नागिरीचीच एक लाडकी लेक, जिने नृत्याची साधना करत कथ्थक नृत्यालंकार ही पदवी प्राप्त केली. एवढंच नव्हे तर रत्नागिरीमध्ये आपल्या कथ्थक नृत्य क्लासेसच्या माध्यमातून ती नव्या पिढीला कथ्थकचं बाळकडू पाजत आहे. तर अशा कथ्थक नृत्यालंकार सोनम जाधव यांचं मी आपल्या स्टुडिओत स्वागत करते. नमस्कार. मला आकाशवाणीने इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. सोनमताई, तुम्ही मूळच्या रत्नागिरीच्या आहात. कोकणची भूमी ही कलाकारांची भूमी मानली जाते. तुमच्या घरात आधीपासून कलेचे वातावरण होतं की नृत्याची ही पहिली पावलं तुमची कशी पडली, कधी पडली? हो, मी मूळची रत्नागिरीचीच आहे आणि खरंच कोकणची भूमी ही कला, संस्कृती आणि निसर्गाने समृद्ध आहे. आमच्या घरात कलेबद्दल खूप आदर आणि जिव्हाळा होताच, पण व्यावसायिक कलाकार असं कोणी नव्हतं. म्हणजे व्यवसायाने कोणी कला शिकणारं किंवा संगीत शिकणारं असं कोणी नव्हतं. पण तरी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं वातावरण कायम होतं. आणि लहानपणापासून मला ताल, लय आणि मंच याचं विशेष आकर्षण होतं. त्यामुळे वयाच्या 7व्या वर्षापासूनच माझ्या नृत्याला सुरुवात झाली. आपल्या रत्नागिरीमध्ये महिला विद्यालयामध्ये गुरुवर्य बाळासाहेब हिरेमठ सर हे कथ्थक नृत्याचे वर्ग त्या वेळेला घेत होते, शिकवत होते. आणि मग माझ्या आई वडिलांनी असा विचार केला की ही काहीतरी टीव्हीवर जे काही नृत्य गाण्याचे काही प्रोग्राम चालू आहेत आणि ते बघत बघत आपली घरामध्येच काहीतरी अशी ओबडदोबड हा हस्तमुद्रा करतीये, वेगवेगळ्या चक्रा नृत्य काहीतरी करते, पण त्याला एक साचेबद्धता नव्हती. बघून काहीतरी शिकण्याचं किंवा बघून काहीतरी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न चालू असायचा. त्यामुळे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला की याला शास्त्राची जोड मिळाली बरोबर तर हिचा प्रवास खूप चांगला होऊ शकतो. म्हणूनच मग आपल्या रत्नागिरीमध्ये सुरुवात झाली ती कथ्थक नृत्य या शिक्षणाने. बाळासाहेब हिरेमठ सर आपले गुरुवर्य त्यांनी ती सुरुवात केली. त्यामुळे मग असा विचार करण्यात आला की चला आपण हिला तिथे प्रवेश मिळवून देऊ. मग आई आणि बाबांनी असा विचार केला की आपण जाऊया तिथे आणि हिचा कितपत तिथे प्रवास होईल, सुरुवात होईल याचा त्यांनी विचार केला. मग तिथे आम्ही गेलो. माझा प्रवेश मिळाला तिथे. वयाचं 7व्या वर्षी असल्यामुळे फार लहान वय होतं आणि तेवढ्या लहान वयामध्ये कळत नव्हतं नेमकं नृत्याचा कोणता भाग आहे, शास्त्रीय नृत्य आहे का आणि काही वेगळं काही आहे. म्हणजे त्याचे प्रकार, त्याच्या रचना असं काहीच कळत नव्हतं. फक्त इथे आल्यानंतर नृत्य शिकायचं आहे हा एवढाच भाग फक्त डोक्यामध्ये होता. पण तिथे सुरुवात झाली. सरांनी पण बेसिक सुरुवात केली शिकवायला. म्हणजे तसं पायाचे प्रकार, हस्तमुद्रा, पदन्यास, तत्कार, ताथ, इथे इथं असे सगळे वेगवेगळे प्रकार कथ्थकमधले शास्त्रीय. हे ऐकल्यानंतर वेगळं आहे पण सुंदर आहे काहीतरी असं वाटायला लागलं आणि हे आपण शिकलं पाहिजे. आणि गोडी निर्माण कधी झाली तर खूप लहान असल्यामुळे खरं म्हणायचं गेलं तर काहीच कळत नव्हतं काय शिकवलं जातंय, काय करतोय आपण. पण जे काही होतंय, जे काही शिकवलं जाते ते करताना मजा येतेय. मग माझा एक क्लासची वेळ झाली की ती संपल्यानंतर इतर मोठ्या तायांची वेळ असायची क्लास शिकण्यासाठीची. मग त्या तिथे येणार आणि मग त्या तिथे नृत्य करत असायच्या. छान छान वेगवेगळ्या रचना ज्या पुढच्या परीक्षांना होत्या कथ्थकच्या, अशा वेगवेगळ्या रचना त्या तिथे नृत्य करत असायच्या. मग मी, माझे आई बाबा मला न्यायला येईपर्यंत, घरी न्यायला येईपर्यंत मी तिथेच बसून ते सगळं पाहत होते. आणि मग मला असं वाटायचं की हे खूप छान आहे, हे किती सुंदर करतायत. मला आज येत नाहीये पण उद्या मी यांच्या एवढी मोठी झाले की मलाही येईल, फक्त मी हा प्रयत्न केला पाहिजे. खूप छान आहे या सगळ्या गोष्टी.
मग ते बघून बघून अधिक गोडी निर्माण झाली की मलाही हे आलं पाहिजे किंवा मी याच असाच प्रयत्न करेन. मलाही तत्कार पदन्यास इतके छान करता येतील, पायाचा खणखणीत आवाज, घुंगरू बांधलेले असतील. कारण सुरुवातीला अगदी नवीन असताना घुंगरू दिले जात नाहीत. बरोबर. काही काळ थोडं 5-6 महिने असा असतो की थोडं आपल्याला येईपर्यंत व्यवस्थित पाय बसेपर्यंत वाजवले जाता येईपर्यंत आणि ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत घुंगरू असे काही बांधायला देत नाहीत. हं. एकदा आपल्याला त्याची गोडी निर्माण झाली, आपल्याला थोडे तत्कार येऊ लागलेत, ते नाचता येऊ लागलेत, पायातून थोडा आवाज निर्माण व्हायला लागला की मग घुंगरू आपण बांधू शकतो आणि मग त्यावर नृत्य करू शकतो. पण ती एक आतुरता होती की आपल्याला घुंगरू कधी मिळणार हां. आणि मग आपण कधी यांच्या इतकं सुंदर करणार. मग ह्यांनी जसे तत्कार मारल्यानंतर आवाज छान छान येतोय तसा आपल्या पायातून कधी येणार. मग ते घुंगरूची ओढ, आतुरता, मग त्याच्यासाठी प्रयत्न की आपल्याला लवकर लवकर छान छान शिकायचं आहे, त्यांच्यासारखंच करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पटकन घुंगरू मिळतील आणि ते बांधून आम्ही त्यांच्यासारखंच नृत्य करू. अशी एक गोडी निर्माण झाली म्हणजे त्या मोठ्या तायांना बघून बघूनच. आणि मग तो प्रवास आत्तापर्यंत चालूच राहिला. बरोबर. किती छान. म्हणजे लहानपणी तुमच्या आईबाबांनी तुमच्यातले कलागुण म्हणजे बघितले. हो, पहिले गुरु माझे आई-बाबाच आहेत. माझं सगळं कुटुंब हेच सगळं माझं गुरुचं स्थान आहे आणि त्यानंतर माझे सगळे शिक्षक. सोनमताई, वयाच्या 7व्या वर्षापासून तुम्ही अथक परिश्रम करत आहात आणि ही गोडी तुम्ही अजूनपर्यंत जपली आहे आणि कथ्थकमध्ये विविध परीक्षा तुम्हाला पार करायला लागतात. कथ्थक अलंकार ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर ही पदवी घेण्यासाठी तुम्ही अनेक वर्ष कठोर परिश्रम नक्कीच घेतले आहेत. अलंकार पूर्ण करताना तुमचा प्रवास कसा होता, आलेल्या अडचणी, त्याच्यावर तुम्ही कशी मात केली किंवा ते करताना तुमच्या गुरूंची साथ तुम्हाला कशी होती ते जरा आम्हाला सांगा. खरं तर माझं सुरुवातीपासूनचं शिक्षण हे गुरुवर्य बाळासाहेब हिरेमठ सर यांच्याकडे झालं. त्यानंतर मधल्या भागात म्हणजे मध्यमपूर्ण पर्यंतचं शिक्षण त्यांच्याकडे आणि त्यानंतर विशारद प्रथम पूर्ण त्यांच्याच विद्यार्थिनी होत्या सौ श्रुती आठले यांच्याकडे झालं. म्हणजे कथ्थक पूर्ण मी त्यांच्याकडे केलं. अच्छा. आणि 2011 साली मी कथ्थक पूर्ण म्हणजे कथ्थक विशारद झाले. हं. आणि त्यानंतर मी लगेचच माझी शाखा रत्नागिरीमध्ये पहिली चालू केली. मारुती मंदिरला आपला महिला वसतिगृह आहे तिथे त्या हॉलमध्ये मी ती सुरुवात केली 2011 साली. आणि त्याच्या 3 ते 4 वर्षामध्ये दुसरी शाखा टिळगाळीमध्ये मी त्याच संस्थेची सुरुवात केली कथ्थकची. त्यामुळे 2 वर्ग माझे रत्नागिरीमध्ये 2011 सालीपासून सुरू आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थिनींना शिकवता शिकवताच माझाही सराव आणि रियाज चालूच राहिला होता. फक्त खंड पडला होता याचा की पुढचा विचार मी आधी केला नव्हता. विशारदपर्यंत पूर्ण केलं पण अलंकार करावा का नाही करावा याचा विचार मी केला नव्हता. पण काही कालावधीनंतर असा विचार केला की आत्ता आपल्याला अलंकार करायला काही हरकत नाहीये कथकमध्ये. म्हणजे एक पदवी आपण विशारद पूर्णपर्यंतची घेतलीच आहे, मिळवलीच आहे, पण आता अलंकार पूर्ण पण करावा. त्यासाठी थोडा वेळ पण काढला पाहिजे आपण. कारण तोपर्यंत 2011 साली मी ही संस्था स्थापन केल्यानंतर आत्ता मी अलंकार पूर्ण ही पदवी 2023ला सुरू केला अभ्यास. आणि 2023, 24, 25 आणि 26ला माझा अलंकार पूर्ण झाला. अच्छा. त्यामुळे तो मधला कालावधी एक 12-13 वर्षांचा हा तेवढासा रियाज नव्हता. फक्त मुलींबरोबरचा त्यांना शिकवणं, पण खूप अभ्यास करून पुन्हा एकदा काहीतरी करावं असं नव्हतं. त्यामुळे अलंकार करताना हे खूप सगळं माझ्यासाठी एक शिवधनुष्य पेलल्यासारखंच होतं. बरोबर. की एवढा अभ्यास करायचा आहे, त्यामधल्या सगळ्या त्रुटी. आणि कथ्थक विशारद पूर्ण झालं म्हणजे कथ्थक पूर्ण झालं असं नाहीये किंवा त्याचा अभ्यास पूर्ण झाला असं नसतं किंवा नाहीये. अभ्यास खूप आहे, त्यातला सखोल अभ्यास करणं, त्याचं शास्त्र जाणून घेणं, ताल लयीचं गणित जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. त्यामुळे मुलींना शिकवता शिकवता आपला अभ्यास होत होता पण तो तितकासा नव्हता. त्याचं सखोल ज्ञान मिळवण्यासाठी मला अजून गुरूंची गरज होती. त्यामुळे मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याकडे मला असंच एका जाहिरातीमध्ये एक शिबिराचं म्हणजे माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तालशास्त्र नावाचं एक शिबिर होतं. आणि तबला वादक पंडित लेखक गुरुवर्य आमोद दणगे सर यांचं मला नाव म्हणजे मिळालं की मी वाचलं की त्यांचं तालशास्त्र नावाचं एक शिबिर होतं ज्याच्यामध्ये ताल लयकारी
यांचा अभ्यास तिथे शिकवला जाणार होता. नऊ हक्का, चक्रधार, फरमाईशी, कमाली, तिहाया, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या कथ्थक रचनांमध्ये आहेत, तबला, पखवाज वादकांमध्ये ज्या सगळ्या गोष्टींच्या रचना शिकवल्या जातात, त्या सगळ्याचा अभ्यास तिथे होणार होता. ते ऑनलाईन शिबिर असल्यामुळे लॉकडाऊन मधल्या काळात 3 महिन्याचं ते शिबिर होतं, पण ऑनलाईन होतं. त्यामुळे मी असा विचार केला की हे शिबिर आपण अटेंड करूया, आपल्याला काहीतरी याचा उपयोग होईल. कारण तो नुसता तबला वादक आणि पखवाज वादकांसाठी नव्हता, म्हणजे त्याच विद्यार्थ्यांसाठी नसून कथ्थक, तबला आणि पखवाज म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते शिबिर होतं. अच्छा. त्यामुळे त्या शिबिराला मला जाण्याची इच्छा प्रचंड झाली. मी फोन केला, मी माझं नाव नोंदणी केली आणि ते शिबिर सुरू झालं. सरांबरोबर त्यांच्या संपर्कात राहून त्यांचा सगळा अभ्यास, त्यांची शिकवण्याची पद्धत, लयकारी, ताल काय आहे, लय काय आहे, हे सगळं जाणून घेताना, सखोल अभ्यास करताना, पढंत कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेताना असं वाटायला लागलं की आपण कुठेच नाही आहोत. आपल्याला प्रचंड अभ्यास करायची गरज आहे आणि त्यासाठी सखोल ज्ञान घेण्यासाठी, मिळवण्यासाठी आपल्याला अनेक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. म्हणजे नुसतं कथ्थक विशारद पूर्ण झालं म्हणजे अभ्यास पूर्ण झाला नव्हे. हे त्या क्षणाला मला कळलं की अभ्यास खूप आहे, गाढा अभ्यास, खूप वाचन आणि सातत्य, चिकाटी, ह्या सगळ्याची गरज आहे आणि योग्य गुरु. बरोबर. आणि तिथेच मला पुन्हा एकदा नव्याने गुरूंचा शोध लागला आणि ते मला तिथे भेटलेत आणि मग त्यानंतर मग अभ्यास सुरू झाला तालशास्त्राचा. अच्छा. आणि कथ्थक अलंकारचा अभ्यास पण आता करायचा, म्हणून कथ्थक अलंकार पूर्ण करण्याचा अभ्यास जो आहे तो मी आपल्या रत्नागिरीतीलच सौ शिल्पा मुंगळे भिडे, त्या कथ्थक अलंकार आहेत, त्यांच्याकडे मी कथ्थक अलंकाराचा अभ्यास सुरू केला. आणि मग 2023 पासून मी आता 2026 पर्यंत त्यांच्याकडे कथ्थक अलंकाराचा अभ्यास सुरू ठेवला होता. अच्छा. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला हो, त्यांचंही मला दणगे सर आणि शिल्पा मुंगळे या 2 गुरूंचं पुढील अभ्यासक्रमासाठी प्रचंड मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे. आणि या सगळ्यामध्ये साथ देताना माझे विद्यार्थ्यांचे पालक, या सगळ्यांचं सहकार्य लाभलं. कारण इतक्या वर्षांचा मधला जो गॅप होता, मला परत सरावासाठी उभं राहायचं होतं आणि खूप कितीतरी तास मला त्याचा रियाज करायचा होता, त्याचा अभ्यास करायचा होता, त्याची माहिती घ्यायची होती. कारण वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास होता आणि तो अभ्यास करताना खूप वेळ हवा होता. इतर सगळ्या गोष्टी, कुटुंब, बरोबर, स्वतःचे क्लास, विद्यार्थ्यांचे क्लास, त्यानंतर आपल्याला इथून देवरुखला जाऊन, कारण मॅडम देवरुखला असल्यामुळे रत्नागिरीतून देवरुखचा प्रवास, तर येण्या जाण्याचं अंतर, आणि मग तिथून तिथे रियाज करणं, घरी येणं, त्यानंतर तो अभ्यास करणं, या सगळ्यामध्ये कधी कधी दमछाक व्हायची, थकायला व्हायचं, पाय थकायचे, पण तरी इच्छा होती की नाही, मेहनत खूप करायची आणि हे गाठायचे, आपल्याला हे करायचे. फक्त अभ्यास आपण नियमित केला पाहिजे. नियमित सरावाने मला नाही वाटत की कोणती गोष्ट अशक्य आहे, शक्यच आहे. आणि मी तर खूप लहान आहे, मी वयानेही लहान आहे, पण माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले खूप मोठे मोठे कलाकार, गुरु आहेत, जे अजूनही खूप कितीतरी तास, कितीतरी काळ, कितीतरी वेळ रियाज करत असतात. ती एक प्रकारची साधना आहे कथ्थक म्हणजे. नक्कीच. त्यामुळे मला सगळ्यांचंच सहकार्य लाभलं. ह्या कथ्थक अलंकार पूर्णच्या परीक्षेच्या साथीसाठी, म्हणजे या नृत्याच्या मंच प्रदर्शन असेल, परीक्षा असतील आतमधल्या, या सगळ्या साथीसाठी मला वादक कलाकारांचाही महत्त्वाचा, मोलाचा वाटा आहे. कारण त्यांनी खूप साथ दिली आहे मला या सगळ्यामध्ये, न कंटाळता. अनेक काळ रियाज चालू असायचा, अनेक वेळ, अनेक तास, कधी कधी तर दिवस आमचा रियाज चालू असायचा, पण ते कधी असं दाखवून दिलं नाही त्यांनी की बास करा मॅडम, आता खूप कंटाळा आला दिवसभराचा, असं कधीच नाही. त्यांनीही मला खूप असं उमेद दिली की नाही, तुम्ही करू शकता, करा या सगळ्या गोष्टी. म्हणजे हार्मोनियमसाठी कुमार शंतनू सावंत आपल्या रत्नागिरीतलाच आहे, आणि तबला साथीसाठी श्री अभिषेक भालेकर सर होते, आणि गायनासाठी श्री कुणाल भिडे. या सगळ्यांची साथ, तशाच माझ्या गुरु सौ शिल्पाताई आणि दणगे सर, या सगळ्यांचं खूप म्हणजे खूप मार्गदर्शन मला लाभलं आणि साथ होती. कधी कधी असं व्हायचं की शारीरिक काहीतरी दुखापत व्हायची किंवा पायाच्या व्याधी उद्भवायच्या, पाय सुजायचा, पाय दुखायचा, पण त्यातूनही
सगळ्यांचं एक पाठिंबा होता की नाही तू ते करू शकशील, बरोबर. थोडा आराम कर आणि परत कर, होईल सगळं व्यवस्थित. ह्या सगळ्यातूनच मी हा पल्ला गाठू शकले आणि अजूनही गाठायचा आहे, कारण अभ्यास संपला नाहीये, अभ्यास अपूर्णच आहे. पूर्णत्वाला तर कधीच गेलेला नाहीये आणि जाणार नाही, कारण कला ही पूर्ण आपण शिकलो आणि अवगत झालो असं कधीच नसतं. बरोबर. अभ्यास हा सखोल आहे आणि मी तर अंशापर्यंत पण पोचले नाहीये कलेच्या. खूप अभ्यास आहे आणि तो आपल्याला शिकणं गरजेचं आहे. सखोल ज्ञान मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेण्याची जर आपल्यामध्ये तयारी असेल तर अर्थातच अशक्य काही नाही. नक्कीच. म्हणजे तुम्ही मध्ये खूप गॅप घेऊन हा विचार केलात की आपल्याला अजून काहीतरी शिकायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अनेकांचं मार्गदर्शन लाभलं, पाठिंबा मिळाला. त्याच्यात तुमचं कुटुंब पण आहे, तुमचे विद्यार्थी, पालक सगळेच आहेत. आपली जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्य काहीच नसतं. सोनमताई, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित एक अप्रतिम नृत्य कार्यक्रम सादर केलात. सावरकर म्हटलं की डोळ्यासमोर येतं प्रखर राष्ट्रप्रेम. अशा एका ज्वलंत विषयाला कथ्थकसारख्या नाजूक नृत्यशैलीत गुंफण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि हे सादरीकरण करताना कोणती आव्हाने तुम्हाला आली? स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर विचारवंत, कवी आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जीवनातील संघर्ष, देशप्रेम आणि जाज्वल्य राष्ट्रभावना मला नेहमी प्रेरणा देत आल्या. त्यामुळे त्यांच्या जीवनावर कथ्थकच्या माध्यमातून काहीतरी सादर करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कथ्थकला अनेक जण नाजूक नृत्यशैली मानतात, पण त्यामध्ये ताकदवान विषय मांडण्याचीही तितकीच क्षमता आहे. बरोबर. भाव, अभिनय आणि लय यांच्या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि जिद्द साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. हे सादरीकरण करताना सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे विषयांची गंभीरता बरोबर. आणि नृत्याची सौंदर्य शैली. यामध्ये योग्य समतोल राखणे, प्रत्येक प्रसंग सादर करताना ऐतिहासिक सत्यता आणि भावनिक परिणाम यांची विशेष काळजी घ्यावी लागली. तसेच कार्यक्रमाचे नाव कसे असावे या सगळ्याचा विचार करावा लागला. गाण्याची निवड, त्यासाठी मी स्वतः त्यांच्या कविता वाचून अर्थ लावून मग निवड, मग त्यावर तयारी, त्यासाठी मुलींकडून करून घेतलेले नृत्याचे अथक प्रयत्न, प्रत्येक ओळ, शब्द कथ्थकमधून प्रेक्षकांसमोर यावी ही धडपड, यात मुलींना अर्थ समजावून सांगून कथ्थकमधील हस्तमुद्रा, भावाभिनय, लय, ताल, पदन्यास, चक्रा म्हणजेच गिरक्या अथवा प्रयत्न, सराव यातून हा कार्यक्रम उभा राहिला. या कार्यक्रमाचे 2 प्रयोग रत्नागिरीमध्ये झाले. पहिला कार्यक्रम शिर्के हायस्कूलमधल्या रंजन मंदिर इथे झाला. दुसरा कार्यक्रम जयेश मंगल पार्क इथे झाला. कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर बरंच आहे. या कार्यक्रमाला जोड होती ती उत्तम निवेदनाची. जसे नृत्यातून काव्याचा अर्थ स्पष्ट झाला किंवा होत होता, तसंच निवेदनातूनही तो प्रेक्षकांच्या समोर मांडला गेला आणि ते निवेदन करणारे आदरणीय आपले रत्नागिरीचेच प्रसिद्ध श्री निबंध कानिटकर सर यांनी निवेदनाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे त्या कार्यक्रमाचा दर्जा, शोभा आणि एकूण प्रभाव अत्यंत उत्कृष्ट पातळीवर नेऊन ठेवला होता त्यांनी. तसेच मंचावरील नैपथ्य, लाईट्स प्रभावी प्रसंगाला साजेसे असणे गरजेचे आहे. सावरकरांच्या काव्यात जसा वीर रस आणि करुण रस आहे, तसाच तो तांत्रिक बाजूमधूनही दिसला पाहिजे याचा विचार करावा लागला. त्यांचे जीवन, काव्य हे भव्य, संघर्षमय, ऐतिहासिक आहे. त्यामुळे नैपथ्य अधिक भरमसाठ न ठेवता पदलालित्यांसाठी स्टेज मोकळा असणे असं मला वाटलं. त्यामुळे त्या प्रकारची मंचावरची तयारी आवश्यक होती. तो विचार करावा लागला. प्रतिकात्मक वस्तू स्टेजच्या एका कोपऱ्यात वापरता येतील का? पार्श्वभूमीला गडद पडदा वापरता येईल का? लाईट्स, इफेक्ट्स उत्तम प्रकारे उठून दिसतील, फूट माईक्स, स्पॉटलाईट्स ह्या सगळ्यांचा विचार करावा लागला, जेणेकरून आपण जे काही सादरीकरण करणार आहोत त्याचा प्रभाव एकंदरीत सुंदररित्या प्रेक्षकांसमोर मांडता येईल. आणि ह्या सगळ्याचे नियोजन करताना खूप विचार करावा लागला. अनेक मोठ्या जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. अशा प्रकारे हा कार्यक्रम उभा राहिला.
शेवटी तर त्या कविता आमचे पदन्यास अगदी एकरूप झाले. आम्ही सर्वच सावरकरांच्या कविता मुलींकडून खूप सराव, त्यात शिस्त आणि सातत्य, सतत तोच विचार. अर्थातच ह्या सगळ्यातून एक नाव ठरलं कार्यक्रमाला आमच्या, जे नाव आहे अनादि मी अनंत मी. वा, खूपच छान. आणि हा कार्यक्रम अगदी रंगत गेला. सोनमताई, या कार्यक्रमात नेमकं वेगळेपण काय होतं? म्हणजे संगीताची निवड कशी केली आणि प्रेक्षकांच्या, विशेषतः रत्नागिरीकरांच्या काय प्रतिक्रिया होत्या? या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे त्यात कथ्थकच्या पारंपरिक चौकटीत राहून एका ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला विषय सादर करण्यात आला. संगीताची निवड करताना प्रत्येक प्रसंगाचा प्रभाव लक्षात घेतला. काही ठिकाणी काव्य, काही ठिकाणी प्रभावी वाद्यसंगीत आणि काही ठिकाणी शांतता याचाही वापर केला गेला. सावरकरांच्या अंदमानातील संघर्षाचे प्रसंग सादर करताना प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते. विशेषतः रत्नागिरीकरांकडून खूप भावनिक आणि अभिमानास्पद प्रतिक्रिया मिळाल्या. कारण सावरकरांचं रत्नागिरीशी असलेलं नातं खूप जवळचं आहे. अनेकांनी कार्यक्रमानंतर सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा कथ्थकमधून इतका प्रभावी ऐतिहासिक विषय अनुभवला. प्रेक्षकांच्या मनावर खूप काही छटा उमटवून राहिल्या आणि आजही या कार्यक्रमाबद्दल खूप सांगितलं जातं, बोललं जातं आणि आमच्याकडून अनेकांची अपेक्षा आहे की पुन्हा पुन्हा हा रत्नागिरीमध्ये कार्यक्रम व्हावा. नक्कीच. तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा. कारण एखाद्या महान व्यक्तीचं कार्य आपल्याला दाखवायचं असलं की दडपण नक्कीच असतं आणि भीती असते की हे व्यवस्थित आपल्याकडनं पार पडेल का. पण कार्यक्रम मी स्वतः पण बघितला, अतिशय उत्तम कार्यक्रम झाला आणि जे तुम्हाला सावरकरांबद्दल सांगायचं होतं ते कार्यक्रमातून सगळ्यांच्या मनापर्यंत पोचलं. हो. सोनमताई, तुम्ही आता स्वतः रत्नागिरीमध्ये कथ्थकचे क्लासेस घेत आहात. आजची पिढी जी वेस्टर्न किंवा बॉलिवूड डान्सकडे वळत आहे, शास्त्रीय नृत्याकडे वळवणं कठीण जात असेल. तुमच्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? हो. आजच्या काळात मुलांना पटकन आकर्षित करणारे अनेक डान्स प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे सुरुवातीला शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी लागणारी शिस्त आणि संयम स्वीकारणं थोडं कठीण वाटतं. पण जेव्हा मुलांना कथ्थकचं सौंदर्य, त्यामागचं शास्त्र आणि त्यातून मिळणारा आत्मविश्वास अनुभवायला मिळतो, तेव्हा त्यांची आवड वाढत जाते. माझ्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप छान आहे. विशेष म्हणजे लहान मुलांपासून तरुण विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने शिकतात. मला वाटतं शास्त्रीय नृत्य केवळ कला नाही, तर व्यक्तिमत्व घडवणारं माध्यम आहे. सोनमताई, आपण हल्ली म्हणतो की हे युग स्पर्धेचं आहे. आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की मुलांनी अभ्यासासोबत डान्सही शिकावा. पण बरेचदा परीक्षेच्या नादात नृत्य मागे पडतं. एक गुरु म्हणून तुम्ही पालकांना किंवा नवीन शिकणाऱ्या मुलांना काय सल्ला द्याल? माझ्या मते अभ्यास आणि कला या एकमेकांच्या विरोधात नसून पूरक आहेत. नृत्यामुळे मुलांमध्ये एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास आणि मानसिक संतुलन विकसित होतं, ज्याचा फायदा अभ्यासातही होतो. पालकांनी मुलांवर केवळ गुणांचं दडपण न टाकता त्यांच्या आवडींनाही प्रोत्साहन द्यायला हवं. बरोबर. प्रत्येक मूल वेगळं असतं आणि कलेमुळे त्याचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होतं असं मला वाटतं. विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगते की कोणतीही कला शिकताना संयम आणि सातत्य खूप महत्त्वाचं असतं. पटकन परिणाम दिसत नसेल तरी मेहनत कधीच वाया जात नाही. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. सोनमताई, तुमचा हा कला प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. पुढे जाऊन नृत्याच्या क्षेत्रात अजून नवीन काय करण्याचा तुमचा मानस आहे किंवा तुमच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल आम्हाला माहिती द्या. हो, रत्नागिरीमध्ये जशी ही माझी संस्था आहे, तसेच गेले 3 वर्षापासून मी अखिल भारतीय गांधर्व महिला विद्यालय मंडळाच्या एप्रिल-मे सत्राच्या परीक्षा केंद्र रत्नागिरीमध्ये चालू केलं आहे. यामध्ये शास्त्रीय गायन, कथ्थक, भरतनाट्यम, तबला, पखवाज, हार्मोनियम या सगळ्याच्या इथे या केंद्रावरती परीक्षा होतात, घेतल्या जातात. मध्यमापूर्णपर्यंतच्या सर्व परीक्षा इथे घेतल्या जातात. पुढील 2 वर्षामध्ये विशारद पूर्णपर्यंतचं सेंटर रत्नागिरीमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे इथे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांचे गायन वादनाचे परीक्षेला गेले 3 वर्ष
आपल्या सेंटरमध्ये परीक्षा देत आहेत आणि योग्य गुणांनी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. खूप छान. दुसरं म्हणजे पुढे जाऊन कथ्थक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना शास्त्रीय नृत्य शिकण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तसंच ऐतिहासिक, सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवर कथ्थकच्या माध्यमातून नवीन प्रयोग करण्याची इच्छा आहे. सावरकरांवरील कार्यक्रमानंतर अशा विषयांवर काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली. सध्या काही नवीन नृत्य रचना आणि विद्यार्थ्यांसोबत विशेष सादरीकरणावर काम सुरू आहे. एक कलाकार आणि गुरु म्हणून सतत शिकत राहणं आणि नवीन काहीतरी सादर करणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. खूप छान सोनमताई, आणि आमच्या सर्वांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सोनमताई, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वीर क्रांतिकाराला नृत्यातून मानवंदना देणं आणि आपल्या रत्नागिरीतल्या मुलांना कथ्थक नृत्याची गोडी लावणं हे खरोखर खूप मोलाचं काम तुम्ही करत आहात. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. मीही तुमचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून श्रोतेहो, मी वैष्णवी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य